देवीच्या 3.5 शक्तिपीठांपैकी पूर्ण पीठ असलेल्या माहूर गडाच्या सौंदर्यात भर घालणारा आणि भाविकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारा स्कायवॉक व लिफ्ट प्रकल्प आता अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत आहे। पायऱ्यांच्या मार्गावर असलेल्या बाधित लघु दुकानदारांनी प्रशासनाच्या सूचनेनुसार आज सोमवार रोजी आपली दुकाने खाली करायला सुरुवात केली आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माहूर गडासाठी 71 कोटी रुपयांच्या लिफ्ट व स्कायवॉक प्रकल्पाला मंजुरी दिली होती। मात्र पायऱ्यांच्या मार्गालगत असलेल्या दुकानदारांच्या पुनर्वसनाचा प्रश्न व विविध विभागाच्या परवानग्यामुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मागे पडला होता। त्यामुळे भाविक, विशेषतः वयोवृद्ध दर्शनार्थींना 250 पायऱ्या चढण्याचा त्रास होत असल्याने हा प्रकल्प तातडीने मार्गी लागावा म्हणून जिल्हाधिकारी डॉक्टर राहुल कर्डिले यांनी माहूर येथे सतत बैठका घेऊन या प्रकल्पाला चालना दिली। प्रशासनाने संभाव्य पार्किंग परिसरात नवीन गाळे बांधून लघु व्यावसायिकांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला होता। आज तहसीलदार अभिजित जगताप यांच्या उपस्थितीत व्यावसायिकांनी आपापली प्रतिष्ठाने रिकामी करण्यास सुरुवात केली असून काही गाळे पूर्णपणे रिकामी करण्यात आली आहे। त्यामुळे स्कायवॉक आणि लिफ्टच्या कामाला आता गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। काही व्यापाऱ्यांना स्थलांतरित करण्यासाठी दरडीच्या डाव्या भागात भराव टाकून नवीन गाळे निर्मिती करण्यात आली आहे। गडाच्या पायथ्याशी असलेल्या दुकानदारांचा प्रश्न अजून मिटलेला नसला तरी स्कायवॉक आणि लिफ्टच्या रेंगाळलेल्या कामाला आता गती मिळणार असल्याचे दिसते।